सततच्या पावसामुळे पाचोरा तालुक्यातील लोहार येथे राहणाऱ्या शेणफोडू रामदास वारुळे यांचं घर पडलं। या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचा संसार उपयोगी साहित्य आणि उदरनिर्वाहाचं लोहारी कामाचं साहित्य मात्र यामध्ये ढिगाऱ्याखाली दाबलं गेलं। त्यामुळे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे। अत्यंत गरीब गरजू कुटुंब असल्यानं त्यांना आता राहण्यासाठी घरही नाहीये, त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळावा अशी कुटुंबाची आता मागणी आहे। पाचोरा तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी याची दखल घेऊन त्वरित पंचनामा करून कुटुंबाला मदत मिळवून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होती आहे। आपलं नाव काय साहेब? नाना हिरामण पवार। काय सांगाल आपण या संदर्भात? या संदर्भात या शेणफोडू रामदास लोहार यांना फार बिकट परिस्थितीमध्ये सामना करत आहे। त्यांचं घर पावसाने पडलेलं आहे। त्यांचा जेवणाचं सामान बनवायचं सामान, लोहारी काम, सुतारकामाचे साहित्य सगळे माती खाली दबले गेले। आज त्यांना चहा करायला सुद्धा कब्बाशी नाही किंवा स्टोव नाही, तरी शासनाने यांना मदत करायला पाहिजे व असं आमचं म्हणणं आहे। त्यांचं उदरनिर्वाहाचं सामान सुद्धा ते दबले गेलेलं आहे। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असं म्हणणं आहे आपलं, बरोबर? हो, म्हणजे शासनाकडून त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे। अत्यंत गरीब कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे व त्यांना मदत मिळायला पाहिजे असं। एबी न्यूज मराठीसाठी चंदू खरे, पाचोरा।